षटकार आला पहिल्या चेंडूवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज आपण बघतोय ते म्हणजेच अतुल यांना. पुन्हा एकदा प्रशांत म्हात्रे यांच्या अगेन्स्ट थांबले ऑन साईडला. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक काय टप्पा पडल्यानंतर त्यांच्या हातामध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. फेक करतायत ते स्ट्रायकिंग एंडला, तोपर्यंत सहजरित्या आपण बघितले एकेरी धाव आणि धाव फलक पुढे जात असताना पाहायला मिळेल. आता 7 या आकड्यावरती आगाज सुरुवात षटकाराने केली प्रशांत म्हात्रे यांनी. खूप वर्ष या संघासाठी त्यांनी दिलेत. व्यावसायिक गटांमधून देखील जिथे निलेश 11 हा संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो. फुलर लेंथ फ्रंट लेग पुढे आणल्यानंतर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. तो पिंट्या यांचा तो फसतोय. हा चेंडू निर्धाव. धाव फलक सध्या आपल्याला पाहायला मिळेल ते 7 वरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक सध्या प्रगतीपथावर असताना शफल झाला. ऑन साईडला ड्राईव्ह करतात गॅप मध्ये काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी उचलून फेक आता होतीये आणि फक्त एका धावेवरती समाधान. नकार पाहायला मिळाला. चांगलं कॉर्डिनेशन प्रशांत आणि पिंट्या यांच्यामध्ये आणि धाव फलक तुम्हाला पाहायला मिळेल 8 या आकड्यावरती. सध्या धाव फलक जिथून निलेश 11 नांदिवलीचं. पुढचा चेंडू घेऊन अतुल ऑन साइडला उचललाय. मिस टायमिंग गॅप मध्ये एक्झिक्यूट करतायत. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू काऊ कॉर्नर सीमारेषा पार. चौकार. चौकार आहे आणि चौकाराने धाव फलक आता आपण बघतोय जाऊन पोहोचलो पुढे ते डबल फिगर मध्ये दुहेरी अंकामध्ये 12 धावा. अतुलच्या या षटकामधला शेवटचा चेंडू अर्थातच पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधला. पॅडल स्वीप हवेमध्ये खेळले. क्षेत्ररक्षक वेगाने येतो त्या ठिकाणी. प्रयत्न खूप चांगले. डाव देखील त्यांनी लगावले परंतु त्यांना भेदून हा चेंडू सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. मिनिट 16 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ झाला या ठिकाणी समाप्त. पॉवर प्लेचं पहिलं षटक अतुलचं आपण बघितलं, ज्यामध्ये चौकार आले ते 2 आणि एक षटकार, 2 एकेरी धावा. या पहिल्या षटकाचं विश्लेषण डीप मध्ये आपण बघू शकाल. मिड विकेट आहे सध्या पॉवर प्लेच्या. दुसऱ्या षटकामध्ये डीप मध्ये लॉंग ऑन आणि क्षेत्ररक्षक सरकत असताना तो लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आहे. शॉर्ट कव्हर पॉईंट तुम्हाला पाहायला मिळेल. थर्ड मॅन आतमध्ये आहे. फाईन लेग आतमध्ये आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. दुसरं षटक बॉलिंग मार्कवरती आला आहे तो निल्सन मडवी. शफल झाला ऑन साइडला. फ्लिक ऑफ द रिस्ट. चांगला फटका पाहायला मिळाला. बॉटम हँडचा चांगला वापर. स्क्वेअर लेग मधून हा चेंडू सीमारेषा पार. अंपायरचा इशारा षटकार. फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर करत असताना बॉटम हँडच्या ठिकाणी हा फटका पाहायला मिळाला तो फलंदाज पिंट्याच्या माध्यमातून आणि धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजे 22 या आकड्यावरती. 22 नॉलॉस प्रोग्रेसिव्ह सेकंड ओव्हर. आक्रमण आता देखील तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते जिथून निलेश 11 नांदिवलीकडून आघाडीला दोन्ही फलंदाज चांगली सुरुवात करून देतात. वाऱ्याचा वेग देखील भरपूर तुम्हाला पाहायला मिळतो. हे झेंडे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. त्याच्यावरती आपल्या राजांची मुद्रा आहे. ऑन साइडला चेंडू डीप मध्ये चालला. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक पोहोचला. दुसऱ्या धावाचा कॉल प्रशांत दिलाय. फेकी स्ट्रायकिंग एंडला पिंट्या डेंजर एंडला ही धाव पूर्ण करतो. बॅकअप आहे त्या ठिकाणी. 2 धावा. प्रशांत तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते परंतु त्या ठिकाणी बॅकिंगला लगेच क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करतात. 2 धावा या चेंडूवरती. धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 24 या आकड्यावरती. आपल्या राजांची मुद्रा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इलेक्शनचे सिम्बॉल आहे. फडकत असताना पताका तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते चोहो बाजूला या क्रीडांगणाच्या. फुलरलेंथ होता बॅटवरती. त्यानंतर बॅटला स्पर्श होऊन चेंडू पायावरती देखील लागला आणि त्यानंतर तो ट्रॅव्हल झाला तो सिली मिड ऑफला. या चेंडूवरती सिंगल. धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे
ते म्हणजेच 25 या आकड्यावरती 25 रन्स. षटक प्रगतीपथावर दुसरं. या षटकामध्ये आतापर्यंत येतात त्या 9 धावा 3 चेंडूंमध्ये. निल्सन कशा पद्धतीने कमबॅक करेल, ब्रेकथ्रूच्या नितांत शोधात आहे कुशल स्फोट सापार्डे. बॅकफूट लावून स्क्वेअर ड्राइव्ह, गॅप मध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हरला भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक चेस करेल का त्या ठिकाणी, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अडवला चेंडूला त्यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण, नजरेआड त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नक्कीच होते आमच्या. उचलला त्यांनी, फेक केली, तोपर्यंत आपण बघितल्या त्या 2 धावा आणि दुहेरी धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे. ते म्हणजेच 27 या आकड्यावरती सध्या धाव फलक तुम्हाला पाहायला मिळेल. षटक प्रगतीपथावर दुसरं. पुढचा चेंडू निल्सन. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न होता, थायपॅड वरती हा चेंडू आदळला, स्किट झाले. प्रशांत मात्रे या ठिकाणी सेफ आहेत. नक्कीच आशा करतो गंभीर दुखापत नसेल. असं वाटलं की त्यांचा ॲब्डोमिनल गार्डवरती हा चेंडू लागला, परंतु पोटावरती हा चेंडू लागला त्यांच्या. धावफलक आपण बघू शकाल सध्या स्थगित आहे ते 27 वरती. चेंडू अखेरचा शिल्लक या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधला, दुसऱ्या षटकामधला माफ करा. धावा आतापर्यंत 27. पॉवर प्ले मधला अखेरचा चेंडू निल्सन. प्रशांतसाठी जायावेमध्ये हा चेंडू अतुल डाऊन दी बॉल. पहिला धक्का जितू निलेश 11 नामदेवलीला प्रशांत मात्रे यांच्या खेळीचा अंत. एक बाद झाला तो अखेरच्या चेंडूवरती. प्रशांत बाद झाले, ज्यांनी योगदान दिलं 17 धावसंख्येचं. ते माघारी परतलेत आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय. तिसऱ्या क्रमांकावरती अमित मात्रे येत आहेत. यंदाचा हंगाम चांगलं राहिलं अमित मात्रेसाठी. प्रमोशन या मॅच मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती ते बॅटिंग साठी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि अतुल आला पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये. फुलटॉस ऑन साइडला लॉफ्ट केलाय, वाऱ्याचा लाटांवरती स्वार होऊन चेंडू सीमारेषा पार करतोय. पॅरलल स्ट्रोक जमिनी समांतर, षटकार. ते म्हणजे 33 या आकड्यावरती 33 रन्स, 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत यांनी 17 धावसंख्येचं योगदान दिलं. सध्या आपण बघू शकाल 16 या आकड्यावरती खेळतात पिंट्या. त्यांच्या खेळीमध्ये समावेश 6 चेंडूंचा. नावसंख्येला मीत दाखल झालेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. एकही चेंडू त्याने अजूनही फेस केलेला नाहीये. आताच मैदानाच्या आतमध्ये आलेत. पॉवर प्लेच्या अखेरच्या चेंडूवरती निल्सनला पहिलं यश मात्र मिळालं. आखू टपाचा चेंडू, हुकचा हात दणका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनून राहतील प्रेक्षक. बुलंदी पॉवरफुल हिट, बिग हिट, सिक्सर. क्षणभरातच आपण बघू शकाल चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून गेला, तो सीमा रेषेच्या बाहेर खूप दूर चेंडू मात्र जाऊन पडतो. ठिकाणी आमचे व्हॉलेंटियर्स चेंडूला अजूनही शोधतायत. धावफलक आपण बघू शकाल या षटकाराने जाऊन पोहोचलंय तर म्हणजेच 39 या आकड्यावरती. GTC वाहिनी खूप कमी कालावधीमध्ये यशाची उंच शिखर गाठते. त्यामागचं कारण त्यांची संपूर्ण टीम आहे. ती एक्झिक्युटिव्हने आपण बघू शकाल काम करतात. युनिटी इज द स्ट्रेंथ असं म्हटलं जातं. एकीचे बळ हे स्ट्रॉंग असते, मजबूत असतं. आणि आपण बघू शकाल या वाहिनीमध्ये जवळजवळ 22 माझ्या माहितीप्रमाणे मेंबर्स आहेत या वाहिनीमध्ये. आणि वाहिनी या स्पर्धेत देखील थेट प्रक्षेपण करते, ज्यामध्ये आज आपण बघू शकाल या स्पर्धेसाठी जितू गोंधळे आहेत, निकेश पाटील, कुणाल इंदम आणि हितेश गोंधळे यांना आपण बघतोय. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजेच 39 वरती 39.
आक्रमणाला सुरुवात प्रशांत बाद झाल्यानंतर ही सूत्र पूर्णपणे हातामध्ये घेऊन या ठिकाणी हल्ला बोल करत असताना आपण बघतोय सध्या पिंट्या यांना. अतुल पुन्हा एकदा तयार. फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह करतात डीप मध्ये. ऑन ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक डीप मधून वेगाने चेंडूवरती. महेश त्या ठिकाणी आपण बघतोय त्यांना. धावफलक आपण बघू शकाल जाऊन पोहोचलं पुढे 1 धावेने 40 वरती. पहिल्याच लढतीमध्ये महेशने एक षटकामध्ये 19ची गरज होती आणि त्या धावा त्याने चेस केला. अवघा 6 चेंडूंमध्ये 28 धावसंख्येची स्फोटक खेळी आपल्याला पाहायला मिळाली ती महेशकडून आणि कुशल स्फोट सापडलेला त्याने विजय संपादन केलं. रॉंग ऑन होता अतुल पाटीलचा. डीप मध्ये गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक येईल त्याचा बघायचा बाहेर. स्क्वेअर लेग सी मारेच्या पार. चौकार. चौकारात आलाय आणि हे धाव फलक आपण बघतोय ते म्हणजेच 44 वरती. बॅक ऑफ द ॲड होता. अटेम्प्ट केलाय हवेमध्ये. हा चेंडू आहे निर्जन स्थळावरती. नुमॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडला. शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान डीप मध्ये धावत येण्याचा प्रयत्न करत होते महेश. त्या ठिकाणी स्किट झाले ते लॉंग ऑन मध्ये. या चेंडूवरती मिळतात 2 धावा आणि दुहेरी धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे 46-46 वरती. ही धावसंख्या सुस्थितीमध्ये जिथून निलेश 11 नामदेवली तुम्हाला पाहायला मिळेल. शॉफाजला ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न होता. पॅडवरती आदळला चेंडू. स्लिप पॉइंट. पाहायला मिळते कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार प्रमोदजी रतन पाटील. सर्वांचे लाडके राजू दादा यांचे संगीत आपण ऐकलं. धावफलक सध्या आपल्याला पाहायला मिळतो 46 वरती. बॉलिंग मार्क वरती आलाय गोलंदाज सागर. चौथं षटक. षटक क्रमांक हे चतुर्थ. धावफलक सध्या तुम्हाला पाहायला मिळते ते 46 वरती. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पिंट्या आणि अमित या डावाला पुढे नेत असताना जिथून निलेश 11 नामदेवलीसाठी. पश्चिमेकडून पूर्वेला वाऱ्याचा वेग तुम्हाला जास्त पाहायला मिळेल. उजव्या त्याच्या फलंदाजाला बेनिफिट ॲडव्हान्टेज. ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न होते. खूप बाहेर गेले होते ऑफ स्टंपच्या आणि तितकाच बाहेर हा चेंडू. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. अंपायरच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम संदप सुभाषजी पाटील सर. संदप संघासाठी ज्यांनी खूप वर्ष दिले आणि चांगले लेदर बॉल क्रिकेटर आहेत. सध्या आपण बघू शकाल अंपायरच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण बघतो. दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल ऑन साईडला आता देखील दिशा देण्याचा प्रयत्न होता. गुडघा टेकवला त्या ठिकाणी त्यांनी परंतु सरळ रेषेमध्ये चेंडू निघून गेला. तो विकेट किपर निल्सन यांच्या हातामध्ये. अंपायरच्या भूमिकेमध्ये दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तौफिक दोपावकर यांना. या मॅचच्या दरम्यान ते देखील तुम्हाला पाहायला मिळतात अंपायरच्या भूमिकेमध्ये. धावफलक सध्या आपण बघतोय स्थगित आहे ते म्हणजेच 47. चांगला परफॉर्मन्स करत होता आपल्या बॅटमधून. त्याने धावा उभारल्या त्या 23 धावा. मैदानाच्या आतमध्ये येत आहे मोल मात्रे. सागरला मिळणार हे पहिलं यश. स्लोवर म्हणा चेंडू टॉस केला होता. चेंडूला फ्लाईट दिली होती आणि मिस झाल्या ठिकाणी ते पिंट्या सरळ हा चेंडू यस्तांवरती आदळला
आणि क्लीन बॉल होत असताना पण बघितलं त्यांना दुसरा धक्का बसला, जिथून निलेश इलेव्हन नांदिवलेला सध्या अमोल मात्रे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला 4थ्या क्रमांकावरती. सागरच्या षटकामधला पुढचा चेंडू ऑन साइडला हवेमध्ये तर आहे हा चेंडू. क्षेत्ररक्षक जज करतो ठिकाणी आणि सरळ त्यांना क्लिअर करत असताना चेंडू लॉंग ऑन सी मारेच्या पार षटकार. आपण बघतोय ते म्हणजे 53 या आकड्यावरती 53 रन्स धावफलक तयार होत असताना पुन्हा एकदा आपण बघू शकाल सागर बॅकअप द हँड होता लेफ्ट केल्या ठिकाणी अमोलने आणि इथे पूर्णपणे आपण बघू शकाल ते फसलेत. इट्स अ रॉंग रन. फसवण्यात आल्या ठिकाणी अमोलला. बॅकअप द हँड हा चेंडू होता. एखाद्या स्पिनरची गुगली ज्या पद्धतीने असते तसा हा चेंडू पाहायला मिळाला मीडियम फेसर सागरचा. धावफलक सध्या आपण बघतोय 53. 53 आकड्यावरती स्थगित. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. ऑन साइडला आता पूल करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर जास्त वळण घेतलं चेंडूने. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे जाईल, ते जाऊन पोहोचलं 54 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक. या षटकामध्ये 2 व्हाईट बॉल, 1 षटकार धावा खर्च केले. 8 3 2 डॉट बॉल देखील पाहायला मिळतात. एका चेंडूवरती विकेटचं पतन आणि 1 षटकार. ऑन साइडला चेंडू कॅपमध्ये ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या दरम्यान, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत. अतुल फेक थोडी ऑर्थोडॉक्स आली उशिराने आणि त्याचं कारण 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत्या. दुहेरी धावसंख्येने धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना ते पोहोचलं 56 या आकड्यावरती. चेंडू अखेरचा शिल्लक आता आपल्याला पाहायला मिळेल. तयार होत असताना पाहायला मिळेल तो सागर पुन्हा एकदा फुलरले ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय डीप मध्ये. आता क्षेत्ररक्षक अतुल वेगाने चेंडूवरती सिंगल कंप्लीट केले आणि चांगला कॉल आता पाहायला मिळाला तो अमोलचा, कारण डाऊन द ग्राउंड चेंडू होता. नॉस्ट्राईक आल्यानंतर कॉल देणं त्याला गरजेचं होतं. कॉल त्याचा होता, थांबवलं त्याने अमितला. एका धावसंख्येवरती समाधान. षटक संपन्न झाली 4 आणि धावफलक जिथून निलेश इलेव्हन नांदिवलीचं जाऊन पोहोचलं ते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 57 या आकड्यावरती. 57 रन्स आफ्टर 4th ओव्हर. लॉस ऑफ द सेकंड. भगवान पाटील खरं तर त्यांच्या माध्यमातून हे मैदान आम्हाला उपलब्ध झालेलं आहे. ग्राउंडचे मालक आहेत, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. आणि सफरा मैदान हे कोणाचं खरं तर आम्हालाही माहिती नव्हतं, पण आज समजलं की भगवान पाटील साहेबांचं हे मैदान आहे आणि त्यांचं फार मोठं योगदान आहे. मनाने फार मोठे आहेत आणि या मैदानावरती अनेक स्पर्धा सातत्याने आयोजित केल्या जातात. या मैदानाचे सर्व मालक भगवान पाटील यांचा सन्मान या मंचावरती एक सुंदर असा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर दातिवली गावचे अध्यक्ष, साई सेवक मंडळाचे अध्यक्ष नामदेव नाईक यांना मी विनंती करणार आपण देखील यायचे. नामदेव नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, अध्यक्ष साई सेवक मंडळ दातिवली. नक्कीच साई सेवक मंडळ म्हटलं की शिर्डीची पदयात्रा डोळ्यासमोर येते, पालखी सोहळा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. अनेक साई भक्त शिर्डीच्या दिशेने रवाना होत असतात आणि आय थिंक लॉर्ड्स या ठिकाणी आपल्याला नक्कीच हा ड्रॉ करायचा आहे. डावळे ही स्पर्धा या षटकानंतर आपण हा ड्रॉ करणार आहोत. तर या षटकानंतर आपण हा ड्रॉ नक्कीच करणार आहोत. डावलेकर फाउंडेशन चषक भव्य क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 17 ते 18 अशी 2 दिवसीय स्पर्धा आहे.
धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजेच 58 धावा धावफलकावरती सध्या पाहायला मिळतात. स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाज महेशला आपण बघतोय, समोर आहे ते अमित म्हात्रे. आतापर्यंत धावसंख्या 58 तयार होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाज. ऑन साइडला चेंडू चला आडवा बॅटने अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण फेक होती. स्ट्रायकिंग एंडला लगेचच गुड फिल्डिंग. एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय 59 वरती 4 चेंडूंचा खेळ अजूनही आपण बघितला तर शिल्लक आहे या पहिल्या 17 मधला. तयार होत असताना पुन्हा एकदा महेश ऑन साइडला बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवरती लागलेली 6 धावांची मोहर. बिगेट सिक्सर. षटकार आता आलाय तो अमोलच्या बॅट मधून. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलं पुणे ते 65 या आकड्यावरती सध्या तुम्हाला धावसंख्या पाहायला मिळेल. चेंडू अजूनही 3 शिल्लक आहेत. महेश या ठिकाणी या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना सध्या तुम्हाला पाहायला मिळेल सिली पॉईंटच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षणाला उभं करण्यात येते प्रेशर क्रिएट करण्यासाठी. त्याचं कुठेतरी लक्ष विचलित होण्यासाठी ही स्ट्रॅटजी प्लॅनिंग करण्यात येते. क्षेत्ररक्षण ठिकाणी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो आहे तो थोडा आता पाठी, कारण त्याचं प्रतिबिंब सावली नक्कीच कुठेतरी खेळपट्टीवरती येत होती. अंपायरच्या कारणास्तव त्यांना थोडे पाठीमागे सरकवत असताना गोलंदाज ऑन साइडला आता देखील हॅमट केला कॅपमध्ये चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण अतुल पाटील. चेंडू उसळला टप्पा पडल्यानंतर तसा अतुल देखील थोडासा कोयना हवेमध्ये उसळला. जम त्याने हलकेसे घेतले, चेंडूला थांबवलं त्या ठिकाणी. सेकंड अटेम्प्टमध्ये उचलून फेकतोपर्यंत सहजरित्या 2 धावा आणि दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचले ते 67 वरती. चेंडू आता आपण बघू शकाल तर अजूनही शिल्लक आहेत ते 2 चेंडू अजूनही या सत्रामधले शिल्लक. किती धावसंख्येवरती मजल मारू शकेल जिथून निलेश नांदिवली. आहा वा भाई वा, परंतु या ठिकाणी मिस टायमिंग. समोर क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑनला षटकार जाईल असं वाटलं, त्याचा मध्ये उभा होता सागर. कॅच त्याने घेतले आणि बाद होतोय अमोल म्हात्रे. सेवन 67 वरती आहे चेंडू. अखेरचा शिल्लक. महेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती समोर आहे ते अमित म्हात्रे. आखू टप्प्याचा चेंडू पुलचा मिसटायमिंग फटका डीप मधून. क्षेत्ररक्षक अतुल आता चेंडू खाली चुकी नसेल, कॅच त्याने घेतले, बाद होता त्या ठिकाणी. अखेरच्या चेंडूवरती अमित आणि 67 वरती या ठिकाणी थांबवण्यात आलं. पहिला सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला जिथून निलेश 11 नांदिवलीने उभारल्यात त्या 67 धावा आणि 68 धावसंख्येचं आता दुसऱ्या सत्रामध्ये लक्ष असेल कुशल स्पोर्ट्स सापाडे समोर. असोसिएशन आणि प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25. ड्रॉ आपण करतोय 17 तारखेची आपण ड्रॉ करतोय. डावलेकर फाउंडेशन चषक, डावलेकर क्रिकेट संघ डावले आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहणार कोडबा मैदानावरती. जे शीळचं मैदान आहे, शीळ आणि खार्डीचं मैदान जिथे खार्डी चषकचं आयोजन केलं जातं त्या कोडबा मैदानावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना 17 तारखेचा बघूया कोणाचा आहे. डावलेकर क्रिकेट संघ डावले आयोजित डावलेकर फाउंडेशन चषक. कौसा आहे आणि त्यांच्या समोर संघ असेल देसाई सुखदेव काकांचा संघ आणि त्यांच्या समोर कौसा रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई वर्सेस कौसा. तर दुसरा सामना बघूया कोणाचा आहे. वडवली सी
वडवलीसी अर्थातच अरविंद काका बत्रे यांचा हा संघ, त्याच्या विरुद्ध पेठाली हेमंत केणीचा संघ तुम्ही पाहू शकाल, पेठाली संघ. त्यानंतर जय गावदेवी क्रिकेट संघ खार्डी, तिसरा सामना त्यांच्या समोर असेल आगासन, ओम साई आगासन आणि गावदेवी खार्डीमध्ये एक जबरदस्त फाईट डावलेकर फाउंडेशन चषकमध्ये तुम्ही पाहू शकाल. तिसरा सामना 17 तारखेला. तर स्टार ओवे हा संघ तुम्हाला पाहायला मिळाला. झहीर पटेल यांचा संघ, त्यांच्या समोर प्रशांतचा संघ ओम नर्मदेश्वर किरवली. अशा या 17 तारखेच्या लढती 8 संघांमधल्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचलेले आहेत. आता मात्र 18 तारखेला बघूया कोणत्या लढती आहेत. तर 18 तारीख पहिला सामना 18 तारखेला बघूया कोणाचा आहे. शिरडोन, जय हनुमान शिरडोन वर्सेस जय हनुमान मोठी देसाई असा सामना आहे. 18 तारखेला पहिला सामना असेल तो. दुसरा सामना बघूया 18 तारखेचा. नेवाली नवनाथ साळुंके यांचा संघ असेल नावाळी, त्यांच्या विरुद्ध फडकेपाडा हा स्थानिक संघ आहे. त्याच मैदानावरचा संघ पाटील यांचा संघ मयूर दात्रिकाचा संघ. त्यानंतर अंतिम लढत आहे सोनारपाडा वर्सेस शिळगाव. तर 18 तारखेची अंतिम लढत. तर या सर्व लढती लिहून घेतलेल्या आहेत आपण. तर शेवटची मॅच आहे, माफ करा, खारकर आणि वाडेकरमध्ये शेवटचा सामना असेल. तर धन्यवाद. नक्कीच डावलेकर फाउंडेशन चषकला आम्ही शुभेच्छा देतोय. तुमची स्पर्धा यशस्वीरित्या पार पडो आणि आपण जाऊया आता चालू सामन्याच्या दिशेने. या आजच्या दिवसातील हा अंतिम सामना, अंतिम सत्र या ठिकाणी पाहायला मिळते. मैदानावरती नांदिवली संघाने बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर एकूण धावा केलेल्या आहेत 67 केलेले आहेत. 68 धावांची गरज आहे. आनंद दळवी यांचं देखील आगमन होतं या दरम्यान. तर सचिन पहिला चेंडू डॉट आलेला आहे. हो, यावेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. सलामीला आपण पाहतो त्यावेळेस फलंदाज अतुल आणि निल्सन. तर निल्सन आपण आगासन संघामध्ये पाहतो. आगासन संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. तर आगासन संघ इथे असता तर आणखीन गर्दी पाहायला मिळाली असती. हो, यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, झेल झालाय, ड्रॉप. जीवनदान अतुलला मिळतंय आणि जीवनदान मिळाल्यानंतर अतुल या मैदानावरती चमकदार कामगिरी करणार का? कारण 68 धावा करायच्या आहेत आणि हे लक्ष डोळ्यासमोर असताना 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. स्ट्राईकला निल्सन आलेलं आहे. सचिन मात्रेने पहिल्या सामन्यामध्ये प्रभावित केलं होतं. काय गोलंदाजी वाडेकर संघाविरुद्ध सचिनची आपण पाहिली. ओ, हाफ ट्रॅकर होता ऑफ स्टंप वरती, शोल्डरचा वापर, पण जास्त गती नव्हती. खरं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे आपण पाहिलं तर चेंडू एस्टनच्या मागे, एसटी रक्षकाच्या हातामध्ये, एस्टनच्या मागे प्रशांत मात्रे. 3 चेंडू डॉट आले आतापर्यंत. पुन्हा एकदा आधीच्या चेंडूची जणू काही होती कार्बन कॉपी. सलग 2 चेंडू डॉट येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 1 करायच्यात 68 धावा आणि पहिलं षटक सुरू असताना 5 चेंडू संपन्न झाल्यानंतर फक्त 1 ही धावसंख्या. हो, यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतात. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि हा येतोय षटकार. होतो तिथे पेटून उठतो असे आमचे राजसाहेब, मराठी हृदय सम्राट आणि नक्कीच आमचे मोतीराम दळवी हे उपविभाग प्रमुख आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे. आणि नक्कीच मोतीराम दादांना आम्ही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देतोय. त्यांची राजकीय कारकिर्द नक्कीच
ज्याप्रमाणे त्यांची क्रिकेटची कारकीर्द फुल्ली बहरली, त्यांची राजकीय कारकीर्द ही अशीच फुलत आणि बहरत राहावी. आणि इथे मात्र धाव फलक बहरताना दिसतोय आणि जाऊन पोहोचतोय 11च्या घरामध्ये. चौकार. पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूमध्ये षटकार आला, तिथून आता मात्र अतुलला जीवनदान मिळाल्यानंतर तो मात्र चौकार लगावतोय. महेंद्र मात्रे ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मात्र पूल करतायत खूप उंच, खूप उंच आली लहर आणि केला कहर. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय आणि या चेंडूवरती षटकाराची मोहर. आणि आमचा राजू दादा, का तर राजू दादा आज येणार होते पण शेड्यूल इतकं व्यस्त आहे दादांचं. हो, यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न. निल्सन फार पुढे निघून गेले होते, परत येताना मात्र तारेवरची कसरत करावी लागली, पण आले क्रीजमध्ये सुरक्षित आले. धाव हवी होती पण नकार दिलाय अतुलने. अतुलला जीवनदान शून्यावरती दिलं होतं आणि तिथून त्याच्या बॅटमधून सिंगल आणि त्याचबरोबर एक षटकार, एक चौकार आपण पाहिला. जीवनदान क्रिकेटमध्ये खूप महागात पडतात, अशी कित्येक उदाहरणं देता येतील. हो, यावेळेस बॅटची कडा लागून चेंडू येतोय. श्री मिडॉपच्या दिशेने एक धाव पूर्ण करतायत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 करायचे आहेत. 68 म्हणजे अजूनही 50 धावांची गरज आहे विजयासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत 20. सामना अजूनही आपण पाहिलं तर रंगादार स्थितीमध्ये. जरी पहिले षटक इकॉनॉमिकल असलं तरी विकेट एकही गमावला नाही. कुशल स्पोर्ट्स सापडे संघाने, पिंटू पाटील या संघाचे एखादे समर्थक. दरम्यान राजेश पाटील यांचं आगमन होतंय, तर दादांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. स्वागत मात्र चौकाराने केलं जातंय राजेश दादांचं आणि या चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचते 22च्या घरामध्ये. तिला थोडासा संघर्ष करावा लागला होता, काही डॉट चेंडू आले होते, पण त्यानंतर आपण पाहताय ही धावसंख्या धावफलकावरती 22 आणि इथून नक्कीच निल्सनच्या बॅटमधून चौकार येतो. षटकार निल्सनने लगावला होता. आमचे सरबतवाले भरपूर व्यस्त आहेत. स्वीप केलाय, हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि खूप चांगला स्वीपचा फटका आपण निल्सनच्या बॅटमधून पाहतोय. सलग 2 चेंडू येत आहेत, 2 चौकार. तर 2 चौकार आनंद धावसंख्या 26च्या घरामध्ये. चिंता वाढलेली आता नांदिवली संघाची. पहिले षटक इकॉनॉमिकल आलं, पण या षटकात धावा आलेल्या आपण पाहिलं. पहिल्या षटकात 7 आल्या होत्या, या षटकात तब्बल 19 धावा आलेल्या आहेत आणि त्यामुळे धावांची गती जर तुम्ही पाहिली तर जी पहिल्या षटकात 7.00 होती ती मात्र 13.00 तुम्हाला पाहायला मिळते. आणि इथून सापाडे संघ जबरदस्त कमबॅक करतोय. महेंद्र मात्रे पहिल्या सामन्यामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहिलं, सिंगल डिजिटमध्ये धावा दिल्या होत्या, पण या षटकामध्ये या सामन्यामध्ये 19 धावा तब्बल खर्च केल्यात आणि आता करायच्या आहेत विजयासाठी 42 धावा. चेंडू शिल्लक आहेत 18. आस्किंग रेट 14.00. इथे फक्त दिशा दिले, वेगाचा वापर केलाय, चेंडूला फाईन लेगच्या दिशेने पाठवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले होते, चेंडूला आत ढकललंही आणि या दरम्यानच्या काळात पूर्ण होत आहेत एकूण धावा 2 आणि या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 28च्या घरामध्ये. आता 40 धावा हव्यात आणि चेंडू शिल्लक आहेत 17 चेंडू 40 धावा. एक रोमांचक लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी नक्कीच आलेली आहे, पण बघूया या सामन्यामध्ये काय दडले, काय घडणार पुढे या सामन्यामध्ये. यावेळेस सफल झाले, फाईन लेगच्या वरून पाठवलाय, चेंडू जातो वेगाने सीमारेषेच्या बाहेर आणि अतुलच्या बॅटमधून येतो हा चौकार.
जेल सोडल्यानंतर काय घडू शकतं तुम्ही पाहू शकाल. अतुलला शून्यावर जीवनदान दिलं आणि तो मात्र आता हा किल्ला लढवतोय. हो, यावेळेसचा चेंडू जाऊ दिला ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर. वाईटचा इशारा येतोय आणि वाईटच्या आधाराने संघाची धावसंख्या धावफलकावरती 33. अत्यंत चांगली कामगिरी आजचा दिवस. खरोखर क्रिकेटचा आनंद प्रत्येकाला मिळाला. पहिला सामना रोमांचक झाला. खूप चांगल्या लढती प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या आणि हा सामना आजच्या दिवसातील अंतिम सामना आहे, कारण आगासा संघ फायनलला पोहोचला. तो इथे उपस्थित राहू शकत नाही. वाईटचा इशारा येतो पंचांचा. आपण आभार व्यक्त करूया, कौतुक करूया GTCच्या या संपूर्ण टीमचं. नक्कीच जितू, त्याचबरोबर जितू गोंधळे आणि कुणाल आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत आमचे त्या ठिकाणी निकेश आहेत आणि हितेश, या सर्वांचं कौतुक करूया. हितेश गोंधळे हे फार कमी वयाचे कॅमेरामॅन आहेत. हो, यावेळेस चेंडू जातोय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. तर पंचांच्या भूमिकेत नक्कीच SP ला आपण पाहिला आणि तौफिक दोपावकर असे 2 पंच आपण पाहिले आजच्या दिवसामध्ये. SP खूप चांगली कामगिरी करतात. सुभाष पाटील मॅन फ्रॉम संदप आणि तौफिक सर जे मुंबऱ्याचे आहेत, त्यांनी देखील अत्यंत चांगलं योगदान दिले. त्यांचे आपण आभार व्यक्त करूया, कौतुक करूया. खूप चांगलं योगदान त्यांनी दिलेलं आणि पुढील दिवसांसाठी त्यांना शुभेच्छा देऊया. आज चेंडू निल्सनला ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू सिले मिडॉनच्या दिशेने येतो. यावेळेस लेग बायचा इशारा तर पंचांचा धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 36 धावा. म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर विजयासाठी 32 धावांची गरज आहे आणि चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत एकूण 14. हो, यावेळेसचा चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता. पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. नांदिवली संघ काय करतोय हा प्रश्न समर्थकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. भरपूर संख्येने नक्कीच समर्थक आहेत. योगेश आहेत, रवी म्हात्रे देखील आहेत त्या ठिकाणी आणि भरपूर जण नांदिवली संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत आणि प्रतीक त्या ठिकाणी आहेत. हो, यावेळेस चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या संपर्कात येऊ शकला नाही आणि पंचांचा इशारा तो लेग बायच्या रूपाने ही 1 धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 30 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. या षटकाने कुठेतरी नांदिवली संघाने कमबॅक केलेले आहे, कारण पहिल्या 2 षटकात आपण 26 धावा पाहिल्या होत्या आणि या षटकात 12 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे इक्वेशन बघा, 12-30चं इक्वेशन आहे. सामना रोमांचकारी स्थितीमध्ये पोहोचलेला आहे. 15 धावांची गरज आहे प्रति षटकामागे आणि नक्कीच आपण पाहू शकाल मैदानावरती सुंदर अशी आमची ॲक्टिवा जात असताना ड्रिंक्स घेऊन आणि त्या ॲक्टिवावरती सुंदर भगवा रंगाचा हा तुम्ही झेंडा पाहतायत आणि झेंड्यावरती ही राजमुद्रा तुम्ही पाहतायत. भगवे झेंडे नक्कीच डौलाने डौलत आहेत. आपण पाहतायत भगवा रंग म्हटलं की उगवत्या सूर्याचा रंग भगवा आहे आणि नक्कीच अग्नीतून निघणाऱ्या ज्वालेचा रंगही भगवा आहे आणि स्वराज्याचं मानचिन्ह म्हणून शिवरायांनी हा भगवा झेंडा हातामध्ये घेतला. तुम्ही पहा, वारकऱ्यांच्या हातामध्ये भगवा झेंडा असतो. अनेक क्षत्रिय लढले तेव्हा त्यांच्या रथावरती देखील भगवा झेंडा आपल्याला पाहायला मिळाला आणि हा भगवा रंग नक्कीच ऊर्जेचं प्रतीक आहे आणि नेहमीच तेजस्वी हा रंग तुम्हाला नेहमी पाहायला मिळतोय. तर एक भगवमय वातावरण पाहायला मिळतंय अवश्य या मैदानावरती. आमदार चषक 2021च्या निमित्ताने आपण सन्मान घेऊया. रोशन संते यांचा सन्मान या ठिकाणी घ्यायला हवा. खरं तर रोशन संते कॉमेंटेटर आज उद्या तीन नवीन समालोचक असतील. आय थिंक करण देखील आजचा दिवस आहे आणि मी देखील एकच दिवस या ठिकाणी आहे. त्यामुळे आपण रोशन संते यांचा सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. रोशन संते, आपण कुठे असाल तर या ठिकाणी या. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. हो, यावेळेस मात्र भिरकावला. खूपच लांब पल्ल्याचा हा षटकार. निल्सन ऑन फायर. तर रोशन संते, व्हॉइस ऑफ घारिवलीचा एक जबरदस्त टॅलेंटेड कॉमेंटेटर, या स्पर्धेचे शिल्पकार मोतीराम दळवी यांच्या शुभ हस्ते सन्मान होताना
हा चेंडू हवेतून पुन्हा एकदा जातोय सीमा पार. सलग 2 चेंडू देत आहे 2 षटकार. आणि दरम्यान हा सन्मान होत असताना मी विनंती करणार मोतीराम दळवी यांना पुन्हा एकदा आपण आमचे पुढील समालोचक या ठिकाणी करण काळन उर्फ के येत आहेत. मॅन फ्रॉम हेदुडने. हेदुडनेचा एक जबरदस्त आवाज, एक अपकमिंग स्टार. अनेक स्पर्धा रोशन आणि करण सातत्याने कव्हर करतायत आणि नवीन नवीन समालोचक देखील घडताना आपण पाहतोय. संदर्भ गावामध्ये देखील हेमंत पाटील हे देखील चांगला प्रयत्न करतायत आणि हे नवोदित समालोचक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. कल्याण डोंबिवलीचे समालोचक खरं तर बाहेर भरपूर मागणी असते. भिवंडी असेल, मुरबाड असेल, टिटवाळा असेल. तर करण काळन यांचा सन्मान होत असताना एक सुंदर अशी ट्रॉफी मोतीराम दादांनी आणलेली आहे. समालोचकाला साजेशी अशी ही ट्रॉफी आहे. थँक्यू व्हेरी मच. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना जबरदस्त रंगलेला आहे. 9चा इशारा आलेला आहे. 9 वरती येतोय. चौकार मिळतील. एकूण अंपायर प्लीज सिग्नल. काय आपण चौकाराचा इशारा केला? 6 आहे की 4 आहे? 4 सांगतात अंपायर. तर बघा त्या ठिकाणी खेळाडूंनी सिग्नल द्यायचं व्यवस्थित. षटकार आहे. तर पंच नक्कीच थोडंसं क्षमस्व आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहत आहेत 58 धावा झाल्यात. सामना होता कुठे आणि आला कुठे. आता 10 धावांची गरज आहे. या षटकामध्ये अनेकेचा खरपूस समाचार घेण्यात आलाय. तब्बल 20 धावा दिलेले. 12 चेंडू 30 हव्या होत्या आणि मैदानावरती बघा अतुल जीवनदान मिळाल्यानंतर निल्सनने मात्र 3 षटकार मारलेले आहेत. आता फक्त 10 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे झुकवलेला आपल्या बाजूने. सापडे संघाने सलामीचे दोन्ही फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती स्थिरावलेले आहेत. पहिले षटक इकॉनॉमिकल राहिलं पण दुसऱ्या षटकात 19 धावा आल्या. सचिनने 12 दिल्या आणि 12-30ची गरज असताना इथे आपण पाहतायत एकूण 20 धावा अनिकेतने खर्च केल्यात. 8 चेंडू 10 धावांची गरज. 9 धावा जरी गेल्या तरी देखील विकेटच्या आधारावरती जिंकू शकतील. टॉसही आपण पाहिला तर सापडे संघाने जिंकलेला आहे. त्यामुळे हा बेनिफिट त्यांना मिळेल. पण हा सामना आता पूर्णपणे सापडे संघाच्या बाजूने. इथून एखादा चमत्कार घडला, काहीतरी वेगळं घडलं, कलाटणी मिळाली तरच नांदिवली संघ जिंकू शकतो. हो, यावेळेस पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. झेलपर्यंत पोहोचता आला आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि या 2 धावेने 9चा इशारा आला. आय थिंक क्षेत्ररक्षण. नक्कीच क्षेत्ररक्षणातला जो नियम आहे या ठिकाणी नक्कीच त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि त्यामुळे फ्री हिट मिळेल. धावा आहे धावफलकावरती 61. 7 धावांची गरज आहे आणि 8 चेंडू. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 माफ करा, थोडंसं करेक्शन आम्ही करतोय. 2 नो बॉल. फ्री हिट वरती फिल्डिंग चेंज केली होती. ओ, यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि नक्कीच पंचांचा इशारा ते चौकार. तर 65 धावा झाल्या. 3 धावांची गरज आहे विजयासाठी. नक्कीच नांदिवलीचे समर्थक मात्र निराश, कारण पहिल्या सामन्याची गोलंदाजी इतकी धारदार वाटत होती. ती गोलंदाजी मात्र इथे पूर्णपणे निष्प्रभ ठरत असताना पहिल्या सामन्यात वाडेकर सारख्या ताकदवर संघाला अवघ्या 39 धावसंख्येवरती रोखलं
आणि आता 68 धावांचं संरक्षण करताना मात्र इथे संघाला नक्कीच अडचण निर्माण झाली. पहिल्या षटकात फक्त 7 धावा आल्या होत्या. यावेळेस बॅटची कडा लागते, चेंडू जातोय शॉर्ट लेगच्या दिशेने. अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती 66. फक्त 2 धावांची आता गरज आहे विजयासाठी. एक धाव जरी गेली आणि पुढील चेंडू डॉट जरी गेले तर देखील हा सामना जिंकू शकेल. हो, निल्सनने केलाय घणाघाती प्रहार, चेंडू सीमाबार, विजयी षटकार. अशा प्रकारे सापर्डे संघ पोहोचलेला आहे उपांत्य फेरीमध्ये. वेल ब्लेड कुशल स्पोर्ट्स सापर्डे संघ अभिनंदन. पिंटू पाटील आपलं देखील खूप खूप अभिनंदन. आपला संघ पोहोचलेला आहे उपांत्य फेरीमध्ये. मात्र या संघाला उद्या खेळावं लागेल उपांत्य फेरीमध्ये अगासन संघाशी. या सामन्याचा सामनावीर त्याआधी आपण काही सन्मान या मंचावरती आहेत, आपण ते करणार आहोत. मी मोतीराम दळवी यांना विनंती करणं आपल्या शुभ हस्ते आपण आनंद दळवी जे दातिवली गावचे समाजसेवक आहेत त्यांचा सन्मान केला जाईल. आनंद दळवी यांना विनंती करणं आपण या. तर महेंद्र मात्रे आपण मंचावरती यायचं आपल्याला नक्कीच या ठिकाणी इन्व्हाइट केले जाते. मोतीराम